तर आत्तापर्यंत आपण दिलेल्या संख्येचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पाहिलं. वेगवेगळ्या पद्धती वापरून ड्युप्लेक्स मेथड वापरली, म्हणजे द्वंद्वयोग नावाचं सूत्र आपण उपयोगात आणलं. त्यानंतर निखिलम सूत्राच्या आधारे दिलेल्या संख्येला स्क्वेअर करणं, अनुरूपेण सूत्राचा उपयोग करून दिलेल्या संख्येला स्क्वेअर करणं, संख्येचा स्क्वेअर काढणं, हे आपण पाहिलं. आता या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की दिलेल्या संख्येचा घन कसा लिहायचा निखिलम सूत्राचा आधार घेऊन. निखिलम सूत्राची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचा आधार घेऊन दिलेल्या संख्येचा घन कसा लिहायचा. हाऊ टू कॅल्क्युलेट क्यूब ऑफ ए गिव्हन नंबर. ही जी पद्धत आहे ही स्पेसिफिक आहे. ही त्याच नंबर्स वरती लागू होणार आहे की जे नंबर्स रिअल बेसिसला जवळ असतील. आता रिअल बेसिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. 10, 100, 1000, 10,000 म्हणजे ज्या संख्या 10 रेस्ड टू द पॉवर n, जिथे n हा कुठलाही नॅचरल नंबर आहे, या फॉर्म मध्ये असतो, त्याला रिअल बेस असं म्हणतात. बरोबर आहे. तर आता ही पद्धत आपण शिकू. छोटी पद्धत आहे. छोटी पद्धत आहे म्हणजे कुठली पद्धत छोटी किंवा मोठी अशी नसते, पण ही छोटी याकरता आहे की हा जो फॉर्म्युला आहे हा वेल डिफाइंड आहे. तर आपण डिस्क्रिप्शन वाचून घेऊया आणि त्यानंतर ही पद्धत काय आहे प्रॅक्टिकली शिकूया. ठीक आहे. दिस इज व्हेरी इझी मेथड ऑफ क्युबिंग इन विच वी यूज निखिलम सूत्र. म्हणजे ही अतिशय सोपी पद्धत आहे ज्यामध्ये आपण निखिलम सूत्र वापरतो. By using this method we can calculate cube of any number which is closer to real basis. या पद्धतीचा वापर करून आपण त्या नंबर्सचा क्यूब कॅल्क्युलेट करू शकतो जो नंबर रिअल बेसिसला जवळ आहे. आता ही कुठली पद्धत आहे, काय आहे, कशा पद्धतीने आन्सर लिहायचं असतं हे आता इथे दिलेलं आहे. आन्सर इज रिटन इन 3 पार्ट्स ॲज फॉलोज. खालील प्रमाणे या 3 पार्ट्स मध्ये आन्सर लिहिलं जातं. काय आहे, हा आहे लेफ्ट पार्ट, हा आहे राईट पार्ट आणि हा आहे मिडल पार्ट. लेफ्ट मोस्ट पार्ट, राईट मोस्ट पार्ट आणि मिडल पार्ट म्हणजे डावी बाजू, मधली बाजू आणि उजवी बाजू. काय असते डावी बाजू? n+2d. लक्षात घ्या, हा जो n आहे हा दिलेला नंबर आहे आणि हा जो d आहे त्या दिलेल्या नंबरचं डेव्हिएशन आहे. आता तुम्हाला माहिती आहे की डेव्हिएशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो. तर हा जो n आहे हा दिलेला नंबर आहे आणि हा जो d आहे तो दिलेल्या नंबरचं डेव्हिएशन आहे. म्हणजे n+2d लेफ्ट पार्ट मध्ये लिहायचं आहे. मिडल पार्ट मध्ये काय लिहायचं आहे? 3 मल्टिप्लाइड बाय डेव्हिएशन स्क्वेअर. म्हणजे काय करायचं आहे, डेव्हिएशन जो असतो, आपण काढलेला जो डेव्हिएशन असतो दिलेल्या नंबरसाठीचा, त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्या स्क्वेअरला, त्या डेव्हिएशनच्या स्क्वेअरला 3 ने मल्टिप्लाय करायचं, 3 ने गुणायचं. हा आहे मिडल पार्ट. राईट पार्ट काय आहे? जो डेव्हिएशन आहे त्याचा क्यूब करायचा. तर ही पद्धत वापरून आन्सर हे 3 पार्ट्स मध्ये लिहायचं. त्यानंतर काय करायचं? महत्वाची स्टेप ती म्हणजे बॅलन्स करणं. जे आन्सर आपण पार्ट्स मध्ये लिहिलेलं असतं त्याला आपण बॅलन्स करतो. कसं बॅलन्स करायचं? लक्षात घ्या, दिलेला नंबर कसा असावा? रिअल बेसिसच्या जवळ असावा. ही आपली पहिली अट आहे. ती अट जर पूर्ण झाली तरच ही पद्धत वापरून आपण त्या नंबरचा क्यूब कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. दिलेल्या नंबरचा जो रिअल बेस असतो त्या रिअल बेस मध्ये किती झिरोज आहेत हे काउंट करायचं. काउंट केल्यानंतर तितके डिजिट्स या 2 राईट पार्ट्स मध्ये ठेवायचे आणि जे मग जास्तीचे डिजिट्स असतील, एक्स्ट्रा डिजिट्स असतील, ते त्या पार्ट्सच्या लेफ्ट पार्ट मध्ये पास करायचे. पास करणं म्हणजे ऍड करणं. आणि जर कमी डिजिट्स असतील तर तेव्हा जितके कमी डिजिट्स आहेत तितके झिरोज त्या पार्ट मध्ये ऑलरेडी जो नंबर आहे त्याच्या लेफ्ट साइडला डावीकडे आपण लिहायचे. ही पद्धत आहे. तर एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. 12 चा क्यूब करायचा आहे आपल्याला. 12 चा क्यूब किती हे काढायचं आहे. तर आन्सर आपण 3 पार्ट्स मध्ये लिहितो. हा आहे लेफ्ट पार्ट, हा आहे मिडल पार्ट आणि हा आहे राईट पार्ट. बरोबर आहे. त्यानंतर आपण त्या पार्ट्स मध्ये काय लिहितो? दिलेला जो नंबर आहे त्याला आपण n म्हणूया. ठीक आहे. म्हणजे 12. या ठिकाणी 12 हा n आहे. n+2d. मिडल पार्ट मध्ये काय आहे?
3 इंटू, लक्षात घ्या मी याचा रेफरन्स घेतोय. मिडल पार्ट काय आहे? 3 इंटू जो डेव्हिएशन असतो, या नंबरचा जो डेव्हिएशन आहे त्याचा स्क्वेअर. डेव्हिएशनचा स्क्वेअर करायचा, त्याला 3 नी मल्टिप्लाय करायचं. हा असतो मिडल पार्ट. आणि राईट पार्ट काय असतो? जो डेव्हिएशन आहे त्याचा क्यूब करायचा, म्हणजे घन करायचा. मग याचे उत्तर लिहायचे खाली. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण करूया. तर आपल्याला या 3 पार्ट्स मध्ये लिहायला कुठल्या कुठल्या फॅक्टर्सची गरज आहे? एक आहे n, जो ऑलरेडी आपल्याकडे आहे, दिलेला नंबर म्हणजे 12. म्हणजे इथे n इज इक्वल टू 12 आहे. आणि d इज इक्वल टू किती आहे? आता d काढायचंय, आता d कॅल्क्युलेट करायचंय. d इज इक्वल टू किती आहे? कसा कॅल्क्युलेट करतो आपण डेव्हिएशन? जो दिलेला नंबर आहे 12, त्याला सगळ्यात जवळचा रिअल बेस कुठला आहे? 10. ठीक आहे, म्हणून या 12 मधून 10 सबट्रॅक्ट करायचे आणि उत्तर किती आलंय? 2. हा जो 2 आहे, 2 आहे, हा आहे डेव्हिएशन. कोणासाठी आहे हा डेव्हिएशन? दिलेल्या नंबर 12 साठी. चला तर मग हे 2 फॅक्टर्स आपल्याला हवे होते. आता यांचा उपयोग करून, या व्हॅल्यूजचा उपयोग करून आपण क्यूब कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, ओके. पहा, लेफ्ट पार्ट काय आहे? लेफ्ट पार्ट आहे n प्लस 2d. n काय आहे? 12 प्लस 2 इंटू d काय आहे? 2 आहे. हा झाला लेफ्ट पार्ट. मिडल पार्ट काय आहे? 3 इंटू d काय आहे? 2, त्याचा स्क्वेअर. हा झाला मिडल पार्ट. राईट पार्ट काय आहे? d क्यूब्ड. d काय आहे? 2 आहे, त्याचा क्यूब करायचा. राईट, ओके. आता हे जे पार्ट्स लिहिलेले आहेत आपण त्याला पुढे कॅल्क्युलेट करू. चालेल? 2 2 4, 4 प्लस 12 16. 2 2 4, 4 प्लस 12 16. लक्षात घ्या, बोर्ड मास पहिले गुणाकार करायचा असतो, त्यानंतर मग ऍडिशन करायची असते. पहिले गुणाकार करायचा असतो, त्यानंतर मग ऍडिशन करायची असते. म्हणून 12 प्लस 4 16. आता 2 स्क्वेअर्ड इज 4. 4 इंटू 3 12. त्यानंतर आता हा झाला मिडल पार्ट. त्यानंतर आता राईट पार्ट. 2 क्यूब्ड की 2 क्यूब्ड किती आहे? 2 चा घन किती आहे? 8. 2 क्यूब्ड इज 8. ओके, तर लेफ्ट पार्ट आहे 16, मिडल पार्ट आहे 12 आणि राईट पार्ट आहे 8. म्हणजे आपल्याला पार्ट्स मध्ये आन्सर मिळालेला आहे. आता या पार्ट्सला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. लक्षात घ्या, इथे मी इक्वल टूचं साइन पहिले देतो. ओके, तर आता आपल्याला पार्ट्स बॅलन्स करायचे. कसे बॅलन्स करतो आपण? बेस काय आहे? दिलेला नंबर आहे 12. याला बेस काय आहे? बेस इज इक्वल टू 10. या बेसमध्ये किती झिरोज आहेत? 1 झिरो आहे. याचा अर्थ असा की हा मिडल पार्ट आणि राईट पार्ट म्हणजे राईट साइडेड, हे दोन्ही पण राईट साइडेड पार्ट्स आहेत. कारण हा लेफ्ट मोस्ट पार्ट आहे आणि बाकी हे सगळे राईट साइडेड पार्ट्स आहे. या राईट साइडेड पार्ट्स मध्ये किती डिजिट्स असावे? या राईट साइडेड पार्ट्स मध्ये तितके डिजिट्स असावे जितके झिरोज रिअल बेस मध्ये आहेत. कोणाचा रिअल बेस? दिलेल्या नंबरचा रिअल बेस. किती झिरोज आहे तिथे? 1 झिरो आहे. त्यामुळे राईट साइडेड पार्ट्स मध्ये एकच डिजिट असावा. आणि बॅलन्सिंगची प्रक्रिया आपण सुरू करतो. बॅलन्सिंग सुरू करतो आपण राईट टू लेफ्ट, नेहमीच राईट टू लेफ्ट. चला मग राईट मोस्ट पार्ट 8, एकच डिजिट आहे म्हणून तो आन्सर लाईन मध्ये जसाच्या तसा लिहा. मिडल पार्ट कडे या, 2 डिजिट्स आहे त्यामुळे युनिट्स प्लेस डिजिट ठेवा आणि टेन्स प्लेस डिजिट 1 जो आहे तो कॅरी करा. कॅरी करा म्हणजे ऍड करा. कुठे ऍड करा? या पार्टच्या अगदी इमिजिएट लेफ्ट पार्ट मध्ये. 16 प्लस 1 17. चला आता हा पार्ट बॅलन्स झाला. या पार्ट कडे या. हा पार्ट किती आहे? 17. 16 नाही आहे, 17 आहे. 17 मात्र तुम्ही जसाच्या तसा लिहू शकता कारण लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट्स असले तरी चालतील. राईट, तर या पद्धतीने आपलं हे उत्तर निघालेलं आहे. आता याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण. 12 चा क्यूब इज इक्वल टू 1728. बरोबर आहे, 1728. आता याला बीजांक पद्धतीने चेक करू. बीजांक पद्धत आता इथे कशी वापरायची? लक्षात घ्या, या 12 ला आपण बेस म्हणतो आणि या 3 ला पॉवर म्हणतो. बरोबर आहे. पहिले या 12 चा म्हणजे या बेसचा बीजांक कॅल्क्युलेट करायचा
आणि त्या बीजांकाचा क्यूब करायचा. काय आहे 12चा बीजांक काय आहे? 1 + 2 3. त्या 3चा क्यूब इज इक्वल टू. आता आन्सर फिगर म्हणजे उत्तराचा बीजांक काढू. 7 2 एक्सक्लूड करा, 1 आणि 8 एक्सक्लूड करा, उरले किती? 0. ओके. आता 3चा क्यूब किती आहे? 27. आता एकापेक्षा जास्त डिजिट्स आहे म्हणून पुन्हा ऍड करा आणि बीजांक काढा. 2 + 7 9. म्हणजे दोन्ही पण डिजिट्स एक्सक्लूड करा, उरले किती? 0 इज इक्वल टू 0. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत, याचा अर्थ आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल. 103चा स्क्वेअर करायचा आपल्याला. 103चा स्क्वेअर किती? तर पहा, आन्सर आपण 3 पार्ट्स मध्ये लिहितो. लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. लेफ्ट पार्ट काय असतो? दिलेला नंबर n प्लस 2d. d याचा अर्थ डेव्हिएशन. कोणाचं डेव्हिएशन? दिलेल्या नंबर साठीचं डेव्हिएशन. मिडल पार्ट काय असतो? 3d स्क्वेअर्ड. आणि राईट पार्ट काय असतो? d क्यूब. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले या d ची व्हॅल्यू काढायची आहे. d म्हणजे डेव्हिएशन. कोणासाठीचं डेव्हिएशन? 103 साठीचं डेव्हिएशन. तर आपण पहिले डेव्हिएशन काढूया. दिलेला नंबर काय आहे? n इज इक्वल टू 103. आता या 103 साठीचं डेव्हिएशन काढायचं आहे. कसं काढतो आपण? डेव्हिएशन इज इक्वल टू दिलेला नंबर 103, गिवन नंबर 103 साठी नियरेस्ट बेस काय आहे? ऑफकोर्स 100 आहे. म्हणून 100 103 मधून सबट्रॅक्ट करा, वजा करा. 103 मायनस 100 इज इक्वल टू 3. डेव्हिएशन आहे 3. तर आता या दोन व्हॅल्यूजला आपण या फॉर्म्युल्यामध्ये वापरू. n दिलेला नंबर काय आहे? लेफ्ट पार्ट आपण लिहितोय. दिलेला नंबर n काय आहे? 103 प्लस 2 इंटू डेव्हिएशन काय आहे? 3. चला, हा झाला लेफ्ट पार्ट. मिडल पार्ट काय आहे? 3 इंटू डेव्हिएशन 3 चा स्क्वेअर. हा झाला मिडल पार्ट. राईट पार्ट काय आहे? डेव्हिएशन 3 चा क्यूब. तिन्ही पण पार्ट्स आपण लिहिलेले आहेत. पुढे आपण त्याला कॅल्क्युलेट करूया. 103 प्लस 2 3 जा 6. 2 3 जा 6. 103 प्लस 6 किती? 109. हा आहे लेफ्ट पार्ट. राईट पार्ट काय आहे? 3 स्क्वेअर्ड इज 9. 9 इंटू 3 27. 9 त्रिक 27. आणि 3 चा क्यूब किती? 3 क्यूब्ड इज 27. बरोबर आहे, 27. ओके. तर आता आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तीनही पार्ट्स या कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आन्सर आपल्याला या 3 पार्ट्स मध्ये मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय आहे आता शेवटची? पार्ट्स मध्ये लिहिलेल्या आन्सरला बॅलन्स करणे. तर करूया बॅलन्स. आपण कसं करतो बॅलन्स? आपण दिलेला नंबर 103 हा गिवन नंबर आहे. याचा बेस काय आहे? 100 हा बेस आहे. या 100 बेस मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक राईट साइडेड पार्ट मध्ये तुम्हाला 2 डिजिट्स ठेवायचे आहेत आणि लेफ्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट्स असले तरी चालते. तर करूया आपण तसं. बॅलन्सिंगची सुरुवात करायची राईट टू लेफ्ट. राईट मोस्ट पार्ट काय आहे? 27. 2 डिजिट्स हवे आहेत आपल्याला, जे ऑलरेडी आहेत. त्यामुळे हा पार्ट बॅलन्स आहे. म्हणून जसाच्या तसा लिहून घ्या. आन्सर लाईन मध्ये जसाच्या तसा लिहून घ्या. त्यानंतर आता मिडल पार्ट कडे या. इथेही 2 डिजिट्स हवे आहेत, ते ऑलरेडी आहेत. म्हणून मिडल पार्ट पण जसाच्या तसा लिहा, कारण हे दोन्ही पण पार्ट्स बॅलन्स्ड आहेत. बरोबर आहे. आता लेफ्ट मोस्ट पार्ट कडे या. 109. इथे कितीही डिजिट्स असले तरी चालते. 109 जसाच्या तसा लिहा. हे आपलं उत्तर आहे. आता हे उत्तर आणखीन व्यवस्थित लिहू आपण आणि त्यानंतर त्याला बीजांकाने चेक करू. तर 103 चा क्यूब काय आहे? 1092,727. म्हणजे 10,92,727.
त्याला प्रॉपरली लिहू आपण, त्यानंतर बीजांकाने याला चेक करू. काय आन्सर? 103 चा क्यूब इज इक्वल टू किती आहे? 10922727. बीजांक पद्धत वापरूया आणि या आन्सरला चेक करूया. तर सगळ्यात पहिले बीजांक काढायचा 103 चा, कारण 103 हा बेस आहे. आपण सगळ्यात पहिले बेसचा बीजांक काढतो. 1 + 3 4 आणि त्या बीजांकाचा क्यूब करायचा. ठीक आहे. त्यानंतर आता या आन्सरचा बीजांक काढू. 9 एक्सक्लूड करा, 2 आणि 7 एक्सक्लूड करा, 2 आणि 7 एक्सक्लूड करा, कारण यांची सम ही 9 येते आणि 9 ला तर आपण एक्सक्लूड करतोच. आता उरले किती? 1 आणि 0. 1 + 0 1. पुढे बीजांक कॅल्क्युलेट करा. आता हा जो 4 आहे हा 103 चा बीजांक आहे. याला क्यूब करा. 4 क्यूब किती आहे? 4 स्क्वेअर्ड 16. 16 4 जा 64. ठीक आहे. आता 2 डिजिट्स आलेले आहेत. पुन्हा याचा बीजांक काढा. 6 + 4 10. 9 ड्रॉप करा 1. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत, याचा अर्थ हे उत्तर आपलं करेक्ट आहे. पुढलं एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल 94 चा क्यूब काढूया आपण. 94 चा क्यूब. आता इथे दिलेला नंबर काय आहे? n = 94. याला सगळ्यात जवळचा बेस कुठला आहे? रियल बेस. 94 ला नियरेस्ट बेस आहे 100. मग डेव्हिएशन काढत असताना 94 मधून 100 सबट्रॅक्ट करा. किती येतं उत्तर? 94 - 100 इज -6, -6. या उदाहरणामध्ये डेव्हिएशन हा निगेटिव्ह आलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही, प्रोसेस तीच आहे. तर लेफ्ट पार्ट काय आहे? n + 2d हा लेफ्ट पार्ट आहे. मिडल पार्ट काय आहे? 3 × d² आणि राईट पार्ट काय आहे? d³. या ठिकाणी d म्हणजे हा डेव्हिएशन. तर आता या फॉर्म्युल्यामध्ये, या सूत्रामध्ये या दोन्ही व्हॅल्यूज टाकू. n काय आहे? n आहे 94 प्लस 2 × d काय आहे? -6. मिडल पार्ट 3 × d काय आहे? -6 त्याचा स्क्वेअर. राईट पार्ट काय आहे? -6³ बरोबर. आता पुढे याला कॅल्क्युलेट करूया. या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या. आता पुढे त्याला कॅल्क्युलेट करूया. 94 प्लस 2 × -6 -12. 94 - 12 किती? 94 - 10 84 - 2 82. 82 आहे लेफ्ट पार्ट. लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळे कॅल्क्युलेशन्स मेंटली व्हायला हवे, ओरली व्हायला हवे. प्रत्येक वेळेला पेन आणि पेपर घ्यायचा नाही. वेळ लागेल तुम्हाला. सुरुवातीला वेळ लागला तरी चालेल, मेंटल कॅल्क्युलेशन करायला वेळ लागला तरी चालेल, पण मेंटल कॅल्क्युलेशनच करा. थोडासा त्रास होईल, थोडासा ब्रेनला जरा त्रास होईल, विचार भरपूर करावा लागेल, भरपूर इमॅजिन करावं लागेल, पण सरते शेवटी यू विल बी द विनर. तुम्ही मास्टर व्हाल. ओके. पुढे आता पुढे मिडल पार्ट. -6 चा स्क्वेअर किती? +36. आता 36 × 3 किती? 108. 108. त्यानंतर -6 चा क्यूब किती? -6 चा क्यूब आपण कसा काढतो? लक्षात घ्या. -6 × -6 × -6 इज इक्वल टू -6 × -6 किती? +36. +36 × -6 किती? 1 लाईन आन्सर काढायचं. 6 6 36, 6 6 जा 36 आणि 6 3 जा 18 + 3 21, बट मायनस. कारण रूल, मल्टिप्लिकेशनचा रूल असा आहे की कुठल्याही नंबरला निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे निगेटिव्ह असतं. आणि तुम्ही नेहमी पाहाल की निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा नेहमी निगेटिव्ह असतो. ओके. तर आन्सर काय आहे? 216, बट -216. तर -216 हे आन्सर लिहूया आपण राईट पार्टमध्ये. आता आपण आन्सर लिहिलेला आहे या 3 पार्ट्समध्ये. आता याला बॅलन्स करायचं आहे.
कसं करायचं बॅलन्स? बॅलन्सिंगचा रूल. बॅलन्सिंग आपण कसं करतो? बेस काय आहे दिलेल्या नंबरसाठी? हा जो 94 आहे हा दिलेला नंबर, गिवन नंबर, याच्यासाठी जवळचा बेस कुठला आहे? 100. बेस आहे 100. या बेसमध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज. म्हणून या राईट पार्ट्समध्ये 2 डिजिट्स ठेवा. आणि जर जास्तीचे डिजिट्स असतील तर ते कॅरी करा, पास करा. त्याच्या लेफ्ट पार्टमध्ये पास करा. आणि पास करा म्हणजे ऍड करा. ओके, सो सुरुवात करूया आपण राईट साईडकडनं. 2 डिजिट्स आपल्याला राईट साइडेड पार्ट्समध्ये ठेवायचे आहेत. आणि हायर प्लेस डिजिट्स हे 2 डिजिट सोडून इतर हायर प्लेस डिजिट्स हे कॅरी करायचे. तर आपण हा -16 ठेवूया. आन्सर लाईनमध्ये आपण -16 लिहू. आणि हा जो -2 आहे, -2 हा आता कॅरी करू, पास करू. कुठे पास करायचंय? या 108 मध्ये पास करायचंय. म्हणजे +-2. काय येतं उत्तर? 8 + -2 6 आणि 10 जसेच्या तसे. म्हणजे आता मिडल पार्ट आहे 106. त्या 106 पैकी युनिट्स प्लेस डिजिट आणि टेन्स प्लेस डिजिट आपण आन्सर लाईन मध्ये लिहू. आणि हा जो 1 आहे एक्स्ट्रा डिजिट तो पास करू. तर लिहूया आपण आन्सर लाईन मध्ये 06. आणि हा जो 1 आहे हा पास करू, लेफ्ट पार्ट मध्ये पास करू. 82 + 1 किती? 83. आता मात्र लेफ्ट पार्ट जसाच्या तसा लिहायचा असतो. म्हणून आपण 83 जसेच्या तसे लिहिले. तर आपण प्रॉपरली लिहून घेऊ पहिले. 94 चा क्यूब किती आलेला आहे? 8306 -1 आणि -6 हे आहे उत्तर. पण हे उत्तर विंकुलम नंबरच्या फॉर्म मध्ये. याला आपल्याला नॉर्मल नंबर मध्ये लिहायचं आहे. लिहूया. 94 चा क्यूब किती आलेला आहे? 8 जसाच्या तसा लिहा, 3 जसाच्या तसा, 0 जसाच्या तसा. मात्र 6 जसाच्या तसा लिहायचा नाही. कारण हा जो 6 आहे हा पुढल्या 2 निगेटिव्ह डिजिट्सला प्रिव्हियस डिजिट आहे, अगोदरचा डिजिट आहे. आणि विंकुलम नंबर टू नॉर्मल नंबर कन्व्हर्जन करत असताना आपण काय करतो? निगेटिव्ह डिजिट्सला जो अगोदरचा डिजिट आहे, प्रिव्हियस डिजिट आहे, तो 1 नी कमी करतो म्हणजे 5. आणि आता या 2 निगेटिव्ह डिजिट्सचं काय करायचं? या 2 निगेटिव्ह डिजिट्स पैकी लास्ट निगेटिव्ह डिजिट कुठला आहे? -6. म्हणून तो 10 मध्ये ऍड करायचा. आणि लेफ्ट साइड कडला निगेटिव्ह डिजिट हा 9 मध्ये ऍड करायचा. म्हणून 9 + -1 किती? 9 - 1. उत्तर आहे 8. 10 + -6 किती? 10 - 6. उत्तर आहे, आन्सर आहे 4. तर हे आपलं आन्सर आहे 8,30,584. बरोबर. पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. 4th एक्झाम्पल. काय आहे 4th एक्झाम्पल? 1003. येस, 1003 याचा क्यूब आपल्याला करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सुरुवात करूया. गिवन नंबर आहे 1003. काय आहे गिवन नंबर? 1003. याचा डेव्हिएशन काय आहे? गिवन नंबर 1003 साठी सगळ्यात जवळचा बेस कुठला आहे? ऑफकोर्स 1000. म्हणून 1003 मधून 1000 सबट्रॅक्ट करा. 1003 मायनस 1000 इज इक्वल टू हाऊ मच? किती येतात? 3. +3. +3 आहे डेव्हिएशन दिलेला नंबर 1003 साठी. तर n म्हणजे 1003 आणि d म्हणजे 3 या कॅल्क्युलेशन मध्ये वापरा. म्हणजे त्याच्या 2 व्हॅल्यूज आहे या फॉर्म्युल्यामध्ये टाका. सिंपल आहे, छोटी पद्धत आहे. मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की छोटी पद्धत आहे, फार काही करायचं नाहीये. तर लेफ्ट पार्ट n काय आहे? 1003 +2 * d काय आहे? 3. हा झाला लेफ्ट पार्ट. मिडल पार्ट काय आहे? 3 * डेव्हिएशन काय आहे? 3 त्याचा स्क्वेअर. राईट पार्ट काय आहे? d म्हणजे 3 आणि त्याचा क्यूब. चला, हे आपण 3 पार्ट्स लिहिलेले आहेत. आता पुढे त्याला कॅल्क्युलेट करूया. 1003 + 2 3 = 6 म्हणजे 1009. त्यानंतर मिडल पार्ट काय आहे? 3 * 3 स्क्वेअर्ड. 3 स्क्वेअर्ड म्हणजे 9. 3 * 9 27. ओके, म्हणजे मिडल पार्ट आहे 27. आणि राईट पार्ट काय आहे?
3 स्क्वेअर्ड इज 27. ऑफकोर्स आपल्याला माहितच आहे 3 चा क्यूब किती आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्क्वेअर्स हे तुमचे पाठ असले पाहिजे. कमीत कमी अप टू 30. यू शुड नो द स्क्वेअर्स अप टू 30 मिनिमम. आणि क्यूब्स मिनिमम 20 पर्यंत पाठ असले पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन टेबल अप टू 30, मिनिमम अप टू 30 पर्यंत पाठ असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स हे सोपे जातील. राईट. तर आता याला बॅलन्स करायचंय. बॅलन्स कसा करणार? सगळ्यात पहिले गिवन नंबर 1003 साठी बेस काय आहे? नियरेस्ट बेस 1000. या 1000 मध्ये किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत. म्हणून बॅलन्स करत असताना आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक राईट साइडेड पार्ट मध्ये, म्हणजे या ठिकाणी हे 2 राईट साइडेड पार्ट्स आहेत, हा आहे लेफ्ट मोस्ट पार्ट. या 2 राईट साइडेड पार्ट्स मध्ये आपल्याला 3 डिजिट्स असायला हवे. राईट, 3 डिजिट्स असायला हवे, कारण 3 झिरोज आहेत. 3 zeros in the base, therefore we need to have 3 digits in every right sided part. तर सुरुवात करूया आपण राईट मोस्ट पार्ट कडनं. तर बॅलन्सिंगला सुरुवात करायची आपल्याला. 3 डिजिट्स आपल्याला प्रत्येक पार्ट मध्ये हवा आहे. राईट मोस्ट पार्ट कडे येऊ. किती आहेत राईट मोस्ट पार्ट मध्ये? 2च डिजिट्स आहेत. पण आपल्याला हवे आहेत 3 डिजिट्स, कारण 3 झिरोज आहेत नियरेस्ट बेस मध्ये. पण इथे 2 डिजिट्स ओनली. जे ऑलरेडी आपण डिजिट्स लिहिलेले आहेत त्याच्या लेफ्ट साइड कडे 1 झिरो लिहायचा. ऑलरेडी आपण जो नंबर इथे लिहिलेला आहे त्या नंबरच्या डावीकडे लेफ्ट साइड कडे 1 झिरो वाढवायचा, लिहायचा, जेणेकरून 3 डिजिट्स इथे होतील या पार्ट मध्ये. बरोबर. आता इथे 3 डिजिट्स झालेले आहेत. याचा अर्थ असा की हा जो राईट मोस्ट पार्ट आहे तो बॅलन्स झालेला आहे. आता या मिडल पार्ट कडे. मिडल पार्ट काय आहे? 27. इथे सुद्धा 2च डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स आहेत. म्हणून काय करायचं? इथे सुद्धा आहे त्या नंबरच्या लेफ्ट साइडला 1 झिरो वाढवायचा. बरोबर. आहे त्या नंबरच्या लेफ्ट साइडला 1 झिरो वाढवायचा, जेणेकरून या पार्ट मध्ये 3 डिजिट्स होतील. हे डेफिशियन्सीचं उदाहरण आहे. बरेच वेळेला, जास्तीत जास्त वेळेला आपण उदाहरणं पाहतो एक्स्ट्रा डिजिट्सचे, पण हे डेफिशियन्सी ऑफ डिजिट्स याचं उदाहरण आहे. म्हणून या पार्टमध्ये आपण असे झिरोज लिहितो. बरोबर आहे. म्हणून आपल्याला असे झिरोज लेफ्ट साइडकडे लिहावे लागतात, जेणेकरून बेसमध्ये जितके झिरोज आहेत तितके डिजिट्स त्या कन्सर्न पार्टमध्ये तितके डिजिट्स येतील. ओके. लेफ्ट पार्ट मध्ये तर कितीही डिजिट्स असू शकतात. तिन्ही पण पार्ट्स बॅलन्स झालेले आहेत. आता आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे. काय आहे फायनल आन्सर? 1003 चा क्यूब इज इक्वल टू लेफ्ट मोस्ट पार्ट लिहा 1009, मिडल पार्ट लिहा 027 आणि राईट मोस्ट पार्ट लिहा 027. हे आहे आन्सर. अशा प्रकारे आपण निखिलम सूत्राचा आधार घेऊन दिलेल्या नंबरचा क्यूब कॅल्क्युलेट करतो. पुन्हा एकदा सांगतो की ही स्पेसिफिक टेक्निक आहे, ही जनरल टेक्निक नाही. ही स्पेसिफिक टेक्निक आहे. म्हणजे कुठल्याही नंबरचा क्यूब ही टेक्निक वापरून कॅल्क्युलेट होणार नाही. अशाच नंबरचा क्यूब कॅल्क्युलेट आपण करू शकू की जे नंबर्स रियल बेसिसच्या जवळ असतील. ओके. पुढल्या लेसन मध्ये आणखीन एक नवीन टेक्निक पाहूया.